मनसेच्या नेत्या वर्षा जगदाळे यांना कुटे निवासस्थानाबाहेर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी पेठबीड पोलिसात गुन्हा नोंद। मनसेच्या नेत्या वर्षा जगदाळे या दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी रात्री 7 वाजल्याच्या दरम्यान कुटे यांच्या निवासस्थानाबाहेर गेल्या असता त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचे त्यांनी सांगितले आहे। यावेळी त्यांनी पेठबीड पोलिसांमध्ये संबंधितावर गुन्हा नोंद केला आहे। वर्षा जगदाळे मनसे राज्य उपाध्यक्ष। मी आज सुरेश कुटे यांच्या निवासस्थानी गेले होते हनुमाननगर कुटे स्टेशनला, कारण आमचे काही पक्षातले काही पदाधिकारी त्यांच्या ठेवी आहेत, माझ्या नातेवाईकांच्या काही तिथे ठेवी आहेत। तर मला असं कळलं की आज SP साहेबांनी त्यांच्या लोकांना बोलवलं होतं, म्हणून मी त्यांना विचारणा करायला गेले होते की तुम्ही लोकांचे पैसे देण्यास कधी सुरुवात करणार आहात, कारण ते दररोजच तारखा बदलत आहेत, तारीख ते तारीख। म्हणून म्हणलं इथं विचारून यावं। मी तिथं गेले असता तिथून गेट उघडं होतं, पण माझी गाडी जेव्हा त्यांच्या गेटसमोर गेली त्यांनी गेट लावून घेतली। मग मी ते गेट वाजवलं, त्यांना विनंती केली की गेट उघडा, आम्हाला मध्ये येऊ द्या। आणि त्यांचे भरपूर लोक मध्ये होते, त्यांचं काय देवाणघेवाणमध्ये चाललं होतं, पण बरेचसे लोक तिथं होते मध्ये। तर मी त्यांना म्हणलं की आम्हाला येऊन बोलू द्या, आम्हाला फक्त विचारायचे, आम्ही काय दगडधोंडे घेऊन आलेलो नाही झालं, आम्हाला फक्त बोलायचं। मग त्यांनी गेट न उघडता तिथल्या त्यांच्या जे काय आहे शिवाजी खरत, बबन करताडे, संजय राजवन, पुन्हा ते हाडोळे म्हणून आहेत ते जे बँकेचा कारभार पाहत आहेत, ते असे काही बरेच त्यांचे कर्मचारी होते, काही त्यांचे गार्ड होते। त्यांनी मला आतून शिवीगाळी द्यायला सुरुवात केलं की तू कोण आहेस, तू इथं कशाला आली, तुला बाहेरून फाडतो, तुला मी जीवाने मारून टाकतो, इथं यायचं नाही, असं त्यांनी मला इतकं म्हणजे आई माईवर अश्लील भाषेत त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे मी आज इथं पेठबीडला मी पोलीस यंत्रणेला फोन केला होता की तुम्ही आहे तिथं या, असा प्रकार चालला आहे, काही अनुचित प्रकार घडला तर तुम्ही परत आम्हाला दोषी करताल, त्याच्यामुळे तुम्ही इथं मला मदतीसाठी कोणीतरी पाठवा तुमचं पोलीस स्टेशन संबंधित। पण तिथं 1 तास मी वाट पाहिली, कोणी न आल्यामुळे मला पेठबीड पोलीस स्टेशनला यावं लागलं। माझ्यासोबत काही 2-3 पदाधिकारी होते आमच्या त्यांना घेऊन, आणि इथं मी आज त्यांना तक्रार दिली। आणि मला आज या ठिकाणी हेच सांगायचे की त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, आणि ती पण अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांचं नाव घेऊन ते लोक मला शिवीगाळ आणि धमकी देत होते की त्यांनी आम्हाला असे आदेश दिले। जर आज उद्या मी सामाजिक काम करते, मी रात्री बेरात्री बाहेर फिरते, जर माझ्यासोबत एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला त्यासाठी जबाबदार सुरेश कुटे, अर्चना कुटे, शिवाजी भरत आणि त्यांचे हे जे काय तिथं 8-10 कर्मचारी होते ते असतात।